आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची मीटिंग झालेली आहे, काय सांगाल सर? प्रभाग नंबर 12 मधील 25 नगर या ठिकाणी आज सन्मान्य बाकरे सर यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही एक मीटिंग घेतली। त्या मीटिंगमध्ये सर्व नगरवासियांच्या वतीनं उपस्थित असलेला बुद्ध उपासक उपासिका तरुण यांच्या वतीनं अक्षय वाळवंटे याला आम्ही सर्वानुमते अध्यक्ष आम्ही निवडलेला आहे। तरुण मुलांना संधी भेटली पाहिजे। तरुण मुलाची जिज्ञासा जी ताकद असते समाजाला योग्य दिशेने घेऊन जाण्याची। हा तरुण अत्यंत छान आहे, होतकरू आहे आणि समाजाला आम्ही छान प्रकारे कशा पद्धतीने जयंती करता येईल याचा आदर्श घालून काम वाळवंटे करेल। सर्व नगर याच्यासोबत ताकदीने उभा असेल। या प्रसंगी सन्माननीय मोरे सर, वाकळे सर, कैलास पतंगे, मागील वर्षीचे अध्यक्ष शैलेश घुगे आणि टीम या सर्वांनी मिळून त्याला अतिशय ताकद देण्याचा प्रयत्न केलेला आहे। यावर्षी जयंती शहरातली एक अत्यंत नामांकित जयंती असेल असं मी सर्वांच्या वतीनं अध्यक्षाला विनंती करतो की त्यांनी जयंती त्या पद्धतीने करावी आणि मीही अभिवचन देतो की शहरामध्ये 25 नगरची जयंती एक अत्यंत मानाची जयंती असेल। थँक्यू। या जयंती कमिटीचे अध्यक्ष आमचे मित्र आकाशभाऊ वाळवंटे यांची आम्ही सर्वांच्या मतीनं आम्ही त्यांची अध्यक्ष म्हणून निवड केली। त्या निवडीमागचं एकच कारण आहे की आतापर्यंत त्या व्यक्तीनं प्रत्येकाला मुलांना सांगितलं की बाबा बाबासाहेबांची जयंती आगळी वेगळी आपल्याला करायची, प्रत्येकापर्यंत विचार पोहोचायचे आहेत, अशी मी जयंती या ठिकाणी साजरी करणार आहे। म्हणून आम्ही सर्वांच्या मते आकाशभाऊ वाळवंटे या जयंती कमिटीचे अध्यक्ष आणि त्यांची बॉडी, यामध्ये आमचे जे माजी अध्यक्ष जे आहेत घुगेभाऊ आहेत, आमचे कैलासभाऊ पतंगे आहेत, मोरे सर आहेत, ॲडव्होकेट झोडपे साहेब आहेत, या सर्वांच्या मतीनं आम्ही त्यांची त्या ठिकाणी आज त्यांचं अध्यक्ष म्हणून निवड घोषित केलेली आहे। काय सांगाल जयंती निमित्त सर? पंचशीलनगर येथील जयंती कमिटीवर माझ्या अध्यक्षपदी निवड झाली म्हणून सर्वात पहिले मी सर्वांचे आभार मानतो। आणि या जयंती मागे आमचे आदरणीय आदर्श रणकांबे सर नगरसेवक, कैलास भाऊ, बरकुजी सर, भैया बुक्तर, वाकळे गुरुजी यांचं भरपूर मार्गदर्शन झालं, त्यामुळे त्यांचे आभार मानतो। एक सांगायला गेलं तर पंचशीलनगरची जयंती पहिलेपासूनच आगळी वेगळीच निघते, कारण हिच्यामध्ये अशी काय पिणारे खाण्यावर नसतात किंवा जयंतीला गालबोट लागन किंवा भांडणं तणणं असा विषय कधीच नसतो, आजपर्यंत झाला नाही आणि ह्या जयंतीत पण होणार नाही। 100% काय दिखावे वगैरे जयंतीमध्ये का असणार का? नाही, दिखावा तर असणार, पण आता ते जयंतीच्या दिवशीच। डीजेला प्रशासनाने डीजेला बंदी घातलेली आहे। आता जयंतीमध्ये डीजे तर या ठिकाणी कंपल्सरी प्रत्येक जयंतीवाले या ठिकाणी लावतात, आपल्या पंचशील नगर मध्ये कसं स्वरूप असेल? नाही, परवानगी असो नसो डीजे तर लावणारच। बाबासाहेब जयंती ती वर्षातून एकदाच। आकाशभाऊ वाळवंटे हे धडाडीचे कार्यकर्ते आहेत, समाजासाठी झटणारे कार्यकर्ते। गेल्या वर्षी त्यांना संधी मिळाली नाही, आमचे छोटे बंधू शैलेश घुगे यांना संधी मिळाली होती। आम्ही शब्द दिला होता की आकाशभाऊ तुम्ही पुढल्या वर्षी जयंतीचे अध्यक्ष होताल, आणि आकाशभाऊ यांचं हे उद्देश आहे या जयंतीचं की निर्व्यसनी, ना भांडण ना तंटा। जसं दरवर्षी पंचशीलनगरचं 4 वर्ष झालं मागणी करतो आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये, 5वी वेळेस बी आम्ही नाव काढू। आणि या आमच्यासोबत आमचे वाकळे सर, आमचे नगरसेवक राजेश रणकांबे सर, मारगोरी सर, स्वतः मी या जयंतीचं आम्ही मार्गदर्शन करणार आहेत। कुठेही आमच्या जयंतीला गालबोटू लागू देणार नाही। आकाश वाळवंटे उर्फ बबलू, बरोबर आहे, यांची सर्वानुमते अध्यक्ष निवड झाली आणि आपले रवी झोडपेचे बंधू शैलेश झोडपे, ॲडव्होकेट शैलेश झोडपे यांची सचिव म्हणून निवड झाली आणि बाकी कार्यकारी गठीत झालेले आहेत। आणि याला सर्वांना आमच्याबद्दल शुभेच्छा देतोय आणि चांगली जयंती आणि आदर्श जयंती दरवर्षीप्रमाणे आपण साजरी करूयात असं त्यांना मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो। 20-21 वर्षापासून पंचशील नगरची जयंती कडे प्रत्येक जण बघतात की यांची जयंती कशी आहे। आपण दरवर्षी काही ना काही देखावा करत असतो, त्या देखाव्याच्या माध्यमातून आपण काहीतरी मॅसेज देत असतो, प्रबोधनाचं काम करत असतो। आणि जयंती म्हणजे प्रबोधनाचा संधी, बाबासाहेब जयंती म्हणजे फार म्हणजे टाईमपास नाही, तो एक प्रबोधनाची संधी असते आणि त्या माध्यमातून आपण लोकांना संघटित करत असतो, प्रबोधन करत असतो आणि या संधीचा आपण फायदा घेत असतो। तर ह्याही वर्षी आमचे तरुण या दिशेने पाऊल उचलतील, त्यांना आम्ही